बीडच्या पाटोदा शहरांमध्ये धुवाधार पाऊस झालाय आणि या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय। थेट सुरेश धस आता पूरग्रस्त भागाची पाहणी करत असून काहींच्या घरामध्ये पाणी शिरलंय तर शालेय कागदपत्रही पाण्याखाली भिजली आहेत। प्रचंड नुकसान झालंय। थेट सुरेश धस यांनी बीडच्या पाटोदा आपत्ती व्यवस्थापनाचा अधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक बोलावून सर्वच अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना केल्या की सरसकट मदत मिळणार आहे असे शेतकऱ्यांना आश्वासित करा आणि शेतकऱ्यांच्या शेतात खरडून गेले आहेत त्याची माती राहिली नाहीये, चांगले पंचनामे न करता मदत मिळणार आहे असं सांगा आणि ज्यांचं खरोखर प्रचंड नुकसान झालंय त्याचा अहवाल तात्काळ पाठवा अशा सूचना अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दिल्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।